आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपसा जलसिंचन योजनेतील 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी माजी आमदार निर्मला गावित यांना दिलासा। उच्च न्यायालयाने या संदर्भातल्या सर्व याचिका फेटाळल्या। ठोस पुरावा नसल्याने या याचिका फेटाळल्याची माहिती। नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती, एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्याने महापालिकेमध्ये त्यांच्या एका स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद। बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर याचा परिणाम होणार। विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार या संपात सहभागी होण्याची सुद्धा शक्यता। आज एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये आंदोलन। पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यामुळे आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्यात आली होती। त्यानंतर काही महिने हे हप्ते देऊन पैसे देणं बंद करण्यात आलंय। मराठवाड्यातील निधी वितरणावर प्रश्नचिन्ह। गेल्या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या 3,935 कोटींपैकी फक्त 893 कोटी 77 लाखांचा निधीच वितरित। 3,042 कोटी रुपये वितरित करणं बाकी, तर 48 दिवसात रकमेचं वितरण करणं शासनासाठी आव्हान असणार। 5,000 कर्मचारी ठाणे शहरातील जनगणना करणार। मे महिन्यापासून या जनगणनेची मोहीम सुरू होणार, तर 2 टप्प्यात मोजणीची प्रक्रिया। ठाण्यामध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजप आक्रमक। ठाण्यामधली भाजप नगरसेविका मृणाल पेंडसेंकडून मार्केटमध्ये पाहणी। बांगलादेशी नागरिक फळ आणि भाजीपाला विकत असल्याच्या माहितीवरून पाहणी केल्याची मृणाल पेंडसेंची माहिती। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर। सभापती रामहरी जाधवांविरोधात 13 विरुद्ध 0 मतांनी ठराव संमत। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापतींची निवड होणार। अहिल्यानगरच्या सौंदाळा या ग्रामपंचायतीमध्ये जातमुक्त गावाचा ठराव एकमतानं मंजूर। जात, धर्म, पंथावर आधारित भेदभाव न करण्याचा निर्णय। माझी जात मानव ही भावना स्वीकारत जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर कारवाईची सुद्धा तरतूद।